नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कालपासून मार्क ट्वेन हा टॉपिक शिकत आहोत। एक प्रतिभावंत व्यक्तिमत्व असणारे मार्क ट्वेन त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत स्वच्छंदी असं जगत असायचे। त्यांच्या रोजच्या जीवनामधून अनेक विनोदी किस्से आपल्याला पाहायला मिळतात आणि काही उदाहरणं आपण पाहिलो। त्यांचं बुद्धिचातुर्य त्यांच्या रोजच्या संभाषणामधून आपल्याला दिसून येतं, याची काही उदाहरणे आपण पाहिलो। त्याचबरोबर त्यांचे काही विचार, काही कोटेशन्स आपण पाहत आहोत। आता काही शेवटचे कोटेशन्स येथे राहिलेले आहेत, ते कोटेशन्स आपण पाहूया। पेज नंबर 46, thousands of genius live and die undiscovered either by themselves or by others। पण हजारो अतिबुद्धिमान माणसे जगत असतात किंवा मरत असतात, पण त्यांची दखल कोणीही घेत नाही, न ते स्वतः किंवा इतर कोणीही त्याची दखल घेत नाही। बघा, thousands of genius live and die undiscovered either by themselves or by others। हजारो प्रतिभावंत व्यक्ती कोणीही दखल न घेता, मग ते स्वतःही किंवा इतरांच्या मार्फत दखल न घेता मरतात किंवा जगतात। थंडर इज गुड, थंडर इज इम्प्रेसिव्ह, बट इट इज लाइटनिंग दॅट डज द वर्क। मेघ गर्जना खूप छान असतं, आकाशामध्ये वीज कडाडणं खूप प्रभावी असतं, पण शेवटी ते काम गडगडण्याचेच करतात, वीज चमकण्याचे काम करतात। गरजेल तो पडेल काय, असं एक मराठी म्हण आहे बाळांनो। काही लोक खूप मोठ्या बडाया मारतात, मी असा, मी तसा, मी हे करतो, मी ते करतो। प्रत्यक्षात मात्र काहीही त्यांचं कर्तृत्व नसतं। म्हणजेच काय, थंडर इज गुड, थंडर इज इम्प्रेसिव्ह। मेघ गर्जना खूप छान असतं, मेघ गर्जना खूप प्रभावी असतं, पण कडाडणे हेच फक्त त्यांचं काम असतं। गरजेल तो पडेल काय, या मराठी उक्तीप्रमाणे काही लोक वागतात, खूप मोठ्या मोठ्या बडाया मारतात, खूप मोठ्या मोठ्या बाता करतात, पण प्रत्यक्षात कर्तव्य शून्य असतात। आपण जे बोलतो तसं वागलो पाहिजे, आपण आपल्या विचार, आपल्या वागण्यामध्ये की आणलो पाहिजे। When I was younger, I could remember anything, whether it happened or not। मी जेव्हा लहान होतो तेव्हा घडलेल्या किंवा न घडलेल्या कोणत्याही गोष्टी माझ्या लक्षात राहायच्या। जेव्हा मी लहान होतो तेव्हा घडलेल्या किंवा न घडलेल्या दोन्ही गोष्टी माझ्या लक्षात राहायच्या। थोडक्यात काय, आपण आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे। आपण गरीब असो किंवा श्रीमंत असो, आपण आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे। ज्या परिस्थितीमधून आपण आलो त्याची आपण जाण राखली पाहिजे। काही लोक आपल्याला मदत केलेली असतात, करीत असतात, मग तुम्ही मोठे आणि श्रीमंत झाल्यावर, प्रतिष्ठित झाल्यावर तुम्ही त्यांची मदत विसरली नाही पाहिजे। परिस्थितीची आपण जाणीव ठेवली पाहिजे। When your friends begin to flatter विनाकारण कौतुक करणं, इनसिन्सिअर प्रेज म्हणतो।
on how young you look, it's sure sign you are getting old. तुम्ही किती तरुण दिसत आहात असे जेव्हा तुमचे मित्र तुमचे खूप कौतुक करतात, किती छान दिसतोयस, किती सुंदर दिसतोयस, किती स्मार्ट दिसतोयस, असे जेव्हा तुमचे मित्र कौतुक करीत असतात तेव्हा नक्कीच तुम्ही वयोवृद्ध होत आहात, नक्कीच तुम्ही म्हातारे होऊ लागले आहात असे समजावे. कारण काही लोक त्यांच्या स्वार्थासाठी खूप गोड बोलतात, काही लोक त्यांच्या स्वार्थासाठी खूप गोड बोलून तुमचं कौतुक करतात आणि आपलं काम करून घेतात. आणि जेव्हा एकदा तुमचं काम होतं, त्यांचं काम होतं, तेव्हा ते तुम्हाला किंमत देत नाही. म्हणून जर काही मित्र अचानकच तुमचं कौतुक करू लागले तर लक्षात घ्या की काहीतरी स्वार्थी हेतू त्याच्या मनामध्ये नक्कीच आहे. अशा प्रकारे बाळांनो काही कोटेशन्स मार्क ट्वेन यांनी सांगितलं आहे. काही क्वेश्चन आन्सर्स आणि बाळांनो लँग्वेज स्टडीमधील ॲक्टिव्हिटी बघतोय. त्यानंतर आपण युनिट 1मध्ये काही लेसन्स राहिले ते आपण घेऊया. आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन्स. अगदी येस किंवा नो या स्वरूपात या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. डिड ट्वेन टेल द बार्बर हू ही वॉज. आपण कोण आहोत हे मार्क ट्वेन त्या सलून वाल्याला सांगितले का. आपण कोण आहोत हे मार्क ट्वेन त्या सलून वाल्याला सांगितले का. नो, ट्वेन डिड नॉट टेल द बार्बर हू ही वॉज बिकॉज ही डिड नॉट वॉन्ट टू गिव्ह हिज आयडेंटिटी. इतकंच म्हणला तरी चालेल, फक्त यस नो या स्वरूपात याचं उत्तर दिला तरी चालेल. नो, ट्वेन डिड नॉट tell the barber who he was because he did not want to give his real identity. Was Twain particular about how he dressed when he was visiting the friends? बघा, जेव्हा मार्क ट्वेन त्यांच्या मित्रांना भेट देण्यात जात होते तेव्हा ते त्यांच्या पोशाखाबद्दल पर्टिक्युलर होते का, नीट नेटके होते का. आपण एका उदाहरणामध्ये पाहिलं बाळांनो की नो असं उत्तर त्याचं घ्या. नाही. नो कॉमा Mark Twain was not particular about how he dressed when he was visiting friends because once he had gone to visit his friend without tie and collar. From that we can know it. Was Twain particular about what words he used? बघा, मार्क ट्वेन जे शब्द वापरायचे त्या शब्दांच्या विषयी ते काळजीपूर्वक होते का, त्या शब्दांच्या विषयी ते जागरूक होते का. यस, मार्क ट्वेन वॉज व्हेरी मच पर्टिक्युलर अबाउट व्हॉट वर्ड्स ही यूज्ड. होय, मार्क ट्वेन हे जे शब्द वापरायचे त्याबद्दल खूप जागरूक असायचे. ही वुड यूज द वर्ड्स व्हेरी केअरफुली. मार्क ट्वेन की शब्द खूप काळजीपूर्वक वापरायचे. डू यू थिंक ट्वेन अप्रूव्ड ऑफ स्पेलिंग रिफॉर्म्स? गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. ट्वेन इंग्रजीमधील स्पेलिंगच्या सुधारणास संमती दिले असे तुम्हाला वाटते का? तुमच्या उत्तराचे कारण द्यायचं आहे. यस, बिकॉज
Twain proposed a different plan for the improvement of English spelling. ट्वेन इंग्रजी स्पेलिंगच्या सुधारणामधील वेगवेगळे योजना प्रस्ताव मांडले. बाळांनो नो म्हणा, कारण ते सुरुवातीला प्रयोग करून पाहिले. He wanted to convey that the changes in the spelling would be harmful for the language. He had proposed different plans for improvement in English, but he came to know that the changes in English spelling would be harmful for the language. So I think that Mark Twain did not approve of spelling reforms. So I think that Mark Twain did not approve of spelling reforms. How did Twain explain the spider in the paper? What did he want to highlight? बघा त्या प्रश्नाचे उत्तर. मार्क ट्वेन याने त्या पेपरामधील कोळी किड्याचे स्पष्टीकरण कसे दिले, त्यांना त्यामधून काय सुचवायचे होते. मार्क ट्वेन एक्सप्लेन्ड about the spider that it was only looking over the paper to see which merchant was not advertising, so that he could go to that store, spin his web across the door and lead a life of undisturbed peace ever afterward. Once again, परत सांगतो बाळांनो. Mark Twain explained that the spider was only looking over the paper to see which merchant was not advertising, so that he could go to that store, spin his web across the door and lead a life of undisturbed peace ever after. दूसरा क्वेश्चन आहे बाळा, त्यामधून काय सुचवायचं आहे. ही वॉन्टेड टू कन्वे दॅट वी शुड नॉट फॉलो एनी काइंड ऑफ सुपरस्टिशन. वी शुड नॉट follow any kind of superstition. इतकंच म्हणा. We should not believe, we should not trust any kind of superstition. That spider was just there by coincidence in that newspaper. अशा प्रकारे याचे उत्तर देऊ शकता. आता बाबा डायरेक्ट मी लँग्वेज स्टडी घेतोय. लँग्वेज स्टडी मेनी ॲक्शन्स इन्व्हॉल्व टू पीपल टू थिंग्स. अनेक कृतीमध्ये दोन लोक किंवा दोन गोष्टींचा समावेश असतो. अनेक कृतींच्या मध्ये दोन व्यक्ती किंवा दोन गोष्टींच्या समावेश असतो. बाळांनो आपण चेन द वॉइस शिकलो याच्याबद्दलच आहे. वन दॅट परफॉर्म्स द ॲक्शन अँड वन दॅट इज अफेक्टेड बाय द ॲक्शन. एक की जो कृती करीत असतो आणि एक ज्यावर त्या कृतीचा परिणाम होतो. बाळांनो प्रत्येक कृतीमध्ये दोन व्यक्ती किंवा दोन गोष्टी असतात. एक व्यक्ती किंवा एक गोष्ट ती कृती करीत असते तर दुसऱ्या गोष्टीवर त्या कृतीचा परिणाम होत असतो. उदाहरणार्थ सोनाली एट द मँगो. सोनाली आंबा
खाल्ली. सोनालीने आंबा खाल्ले. Here the action of eating involves Sonali who eats and the mango which gets eaten. येथे आंबा खाण्याच्या कृतीमध्ये सोनाली की जी आंबा खाते आणि आंबा की जे खाल्ले जाते या दोन गोष्टी समाविष्ट आहे. बघा, here the action of eating involves Sonali who eats and the mango which gets eaten. या ठिकाणी खाण्याच्या कृतीमध्ये सोनाली की जी आंबा खाते किंवा आंबा जे खाल्ले जाते या दोन गोष्टींचे समावेश आहे. सोनाली इज द सब्जेक्ट and mango is the object of the verb eat. यामध्ये सोनाली हे कर्ता आहे आणि मँगो हे खाणे या क्रियापदाचे कर्म आहे. सोनाली हा कर्ता आहे आणि मँगो हे खाणे या क्रियापदाचे कर्म आहे. When you want to talk about who performed the action, the door of action is the subject. जेव्हा ज्या व्यक्तीमार्फत ज्या गोष्टीमार्फत कृती होते अशा व्यक्तीबद्दल अशा कृतीबद्दल जेव्हा तुम्हाला बोलायचं असतं तेव्हा त्या ठिकाणी द डोर ऑफ ॲक्शन सब्जेक्ट असतो. बघा, जेव्हा कृती केलेल्या कर्त्याबद्दल तुम्हाला बोलायचं असतं तेव्हा तो कर्ता द डोर ऑफ ॲक्शन असतो. Sometimes you want focus on the object, the thing affected by the action. काही वेळेस कृती कोणी केलेली आहे त्यापेक्षा त्या कर्मावर तुम्हाला अधिक भर द्यावयाचं असतं. घडलेल्या कृतीवर अधिक फोकस करावायचं असतं. म्हणजे ज्या गोष्टीवर त्या कृतीचा परिणाम झाला अशा कृतीवर अशा ॲक्शनवर जेव्हा तुम्हाला फोकस करावायचं असतं देन यू मेक इट द सब्जेक्ट ऑफ दॅट सेंटेन्स. तेव्हा तुम्ही त्या ऑब्जेक्टला त्या वाक्याचा कर्ता बनविता. ॲक्टिव्हाइज पॅसिव्हाइज, कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग हे दोन्ही आपण प्रयोग चेंज द व्हाइसमध्ये शिकलेले आहोत. कर्तरी प्रयोगामध्ये दिलेले वाक्य अशा कर्त्याने सुरू होते की जो कर्ता त्या वाक्यामधील कृती करतो. कर्मणी प्रयोगामध्ये ते वाक्य अशा कर्माने सुरू होते की त्या कर्मावर आधारित ती कृती असते. ॲक्टिव्हाइज पॅसिव्हाइज, कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये सब्जेक्टवर फोकस असतं आणि कर्मणी प्रयोगावर ऑब्जेक्टवर फोकस असतो. उदाहरणार्थ, द मँगो वॉज इटन. सोनाली एट द मँगो. सोनालीने आंबा खाल्ला. सोनाली आंबा खाण्याची कृती करते आणि या ठिकाणी द मँगो वॉज इटन, आंबा खाल्ले गेले, कृतीवर फोकस केले गेले. You may or may not mention the doer here, Sonali or the person who ate it. या वाक्यामध्ये सोनाली किंवा तो आंबा ज्याने खाल्ले असा करता तुम्ही व्यक्त नाही केला तरी चालेल. दिस इज पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन और पॅसिव्ह व्हॉइस. याला पॅसिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्मणी प्रयोग म्हणतो आपण. चेंज द व्हॉइसमध्ये डिटेलमध्ये हा भाग पाहिलेले आहोत. परत तो टॉपिक वाचा. कर्तरी प्रयोग म्हणजे काय, कर्मणी प्रयोग म्हणजे काय आणि 5 पद्धतीद्वारे ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये आणि पॅसिव्हचं ॲक्टिव्हमध्ये रूपांतर कसे करावे हे तुम्हाला शिकवलेलं आहे बाळा. In this type of construction, the thing affected by verb is the subject of the sentence. या प्रकारच्या वाक्य रचनेमध्ये क्रियापदाचा ज्या गोष्टीवर परिणाम होतो तो त्या वाक्याचा कर्ता असतो. या प्रकारच्या कर्तरी प्रयोगामध्ये कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापदामार्फत ज्या गोष्टीवर परिणाम होतो तो ऑब्जेक्ट त्या वाक्याचा कर्ता असतो.
द वर्ब इज इन द पॅसिव्ह फॉर्म. क्रियापद पॅसिव्ह फॉर्म मध्ये असतं, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाचे तिसरे रूप बी प्लस पास्ट पार्टिसिपल. सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाचे तिसरे रूप. अँड द डोर ऑफ ऍक्शन मे ऑर मे नॉट बी मेन्शन्ड. आणि काही वेळेस कुणामार्फत कृती घडली असा करता काही वेळा देतात किंवा देत नाहीत. In the following examples of passive voice, the door of action is not mentioned. खालील कर्मणी प्रकारच्या वाक्यामध्ये कृती कोणामार्फत घडली हे दिलं नाही आहे. काही वेळेला फक्त कृती महत्वाची असते, घडलेली कृती महत्वाची असते. त्यामुळे कृती कोणी केली हे देणं जास्त महत्वाचं नसेल तर देत नाही. द प्लांट्स आर प्रून्ड. झाडांची छाटणी करण्यात येते. अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट. एक कप चहा कोणत्याही पाहुण्यांना दिलं जातं. कुणामार्फत? बाय अस, बाय देम. देण्याची गरज नसेल तर आपण ते घेत नाही. Many anecdotes related to Mark Twain are told. मार्क ट्वेन यांच्या संबंधित अनेक रंजक गोष्टी सांगितल्या जातात. कुणामार्फत? ते काय गरजेचं नाही, फक्त मार्क ट्वेन यांच्या संबंधित अनेक रंजक गोष्टी सांगितल्या जातात. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. इफ वी विश टू मेन्शन द डोअर इन पॅसिव्ह सेंटेन्सेस, we mention it by adding by before it. जर आपल्याला पॅसिव्ह वाक्यामध्ये घटना कुणामार्फत घडली हे द्यावयाचं असेल तर बाय नंतर आपण तो सब्जेक्ट, तो कर्ता लिहू शकतो. उदाहरणार्थ, दिस पेन वॉज गिवन टू मी बाय माय aunt. बघा, हा पेन मला माझ्या काकींच्या मार्फत किंवा हा पेन मला माझ्या काकीने दिले. हा जो पेन आहे हा पेन मला माझ्या काकीने दिले. बाय माय अंट. कोण दिले? माय अंट. म्हणून बाय नंतर कोण कृती केली पेन देण्याची ते आपण व्यक्त केले. नोट दॅट द ट्रान्झिटिव्ह वर्ब्स कॅन बी यूज इन द पॅसिव्ह व्हॉइस. सकर्मक क्रियापद ज्याला कर्माची आवश्यकता असते असे ट्रान्झिटिव्ह वर्ब, सकर्मक क्रियापद आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वापरतो. हे लक्षात पाहिजे. ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते त्याला ट्रान्झिटिव्ह, आणि ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते त्याला इनट्रान्झिटिव्ह असं म्हणतो. अशा प्रकारे बाळांनो मी ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस शिकवलेलो आहे. तो टॉपिक परत पहा. परत मी आता माहिती पाहिलेलो आहे बाळांनो. अशा प्रकारे की युनिट 2 मधील 2.1, 2.2, 2.3, 2.4 आणि 2.5 हे 5ही टॉपिक झालेले आहेत. बाळांनो, युनिट 1 मधील 1.4 आणि 1.5 हे 2 टॉपिक संपवलेलो आहे. 3 धडे राहिले. 1.1 वॉक अ लिटिल स्लोअर, एक साधी सोपी कविता आहे. ही कविता आपण या ठिकाणी पाहूया. पहिले ते 3 टॉपिक संपवतो. युनिट 2 मधील सर्व धडे संपलेले आहेत. युनिट 1 मधील 2 महत्त्वाचे धडे संपवले. वॉक अ लिटिल स्लोअर ही अगदी साधी सोपी कविता आहे. ही मी कविता आता सुरू करतोय. यामध्ये वडील आणि मुलगा यांचं संभाषण दिलेलं आहे. अत्यंत साधी सोपी कविता.
लिटिल स्लोवर सुरू करतोय. बाळू, या कवितेमधून आपल्या मार्गदर्शकांचे महत्त्व, मग ते आपले वडील असो, आपले शिक्षक असो किंवा अन्य कोणी नातेवाईक असो, आपले मित्र असो, जीवनामध्ये आपल्या गुरूंचं महत्त्व अत्यंत महत्त्वाचे आहे. मार्गदर्शकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. याच थीमवर ही कविता आहे. यामध्ये एक मुलगा आपल्या वडिलांशी बोलत आहे. एक मुलगा आणि त्याचे वडील यांचे संभाषण या कवितेमध्ये सांगितलेले आहेत. बघा, तो मुलगा आपल्या बाबांना काय म्हणतो? "Walk a little slower, Daddy," said a little child so small. "I am following in your footsteps and I don't want to fall." बाबा, थोडेसे सावकाश चला, सावकाश चला. मी तुमच्या पावलावर पाऊल देऊन येत आहे आणि मला पडायचं नाही आहे. हे झालं शब्दशः अर्थ. व यामधून कोणता संदेश घ्यायचा आहे? छोटा मुलगा आपल्या बाबांना म्हणतो, "बाबा, तुम्ही जगत असताना थोडेसे मला समजावून सांगत जगा. तुमचे विचार मला कळतील असे जगा. मी तुमच्या पावलावर पाऊल देऊन जगण्यास शिकत आहे. मी तुमचे विचार, तुमचे वागणे शिकत आहे. म्हणून बाबा, जरा सावकाश जगा, सावकाश मला समजेल असे जगा. मला तुमच्यासारखं यशस्वी व्हायचं आहे, मला अपयशी व्हायचं नाही आहे. तुमच्या पावलावर पाऊल देऊन मी येत आहे आणि मला पडायचं नाही आहे. मला तुमच्यासारखं बनायचं आहे, तुमच्यासारखे यशस्वी, गुणवंत आणि यशवंत व्हायचं आहे. म्हणून बाबा, थोडेसे सावकाश चला. जीवन जगत असताना थोडेसे मला समजेल असं जगत चला. मला शिकवत चला. मला चांगले मार्गदर्शन करीत पुढे चला. बाबा, थोडेसे सावकाश चाला. "Walk a little slower, Daddy," said a little child so small. "I am following in your footsteps and I don't want to fall." बाबा, चालत असताना थोडेसे सावकाश चाला. मी तुमच्या पावलावर पाऊल देऊन जगत आहे आणि मला पडायचं नाही. म्हणजेच बाबा, मी तुमचे विचार आत्मसात करीत आहे, तुमचं वागणं समजावून घेत आहे, कारण मला तुमच्यासारखं बनायचं आहे, तुमच्यासारखे यशवंत, गुणवंत, कीर्तिवंत बनायचं आहे. म्हणून बाबा, मला समजेल असे जगत पुढे चला. खूप काही गडबडीने मला
कळणार नाही असं जगत जाऊ नका, असं खूप वेगाने जाऊ नका. मला शिकवत, मला मार्गदर्शन करीत तुम्ही जगा. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. Sometimes they are hard to see, so walk a little slower, Daddy, for you are leading me. काही वेळेस तुमचे पावले खूप वेगाने पुढे जातात. म्हणजेच काही वेळेला बघा की तुमचं जगणं, तुमची कृती, तुमचे विचार मला समजत नाही, मला कळत नाही. म्हणून बाबा थोडेसे सावकाश चाला, कारण तुम्ही मला मार्गदर्शन करीत आहात. तुम्ही मला चांगल्या वाईट गोष्टी शिकवत आहात, मला तुमचे अनुभव सांगत आहात. म्हणून बाबा थोडेसे सावकाश चला. तुमचे वागणे, तुमची कृती काही वेळेस मला दिसत नाही, म्हणजेच मला कळत नाही. म्हणून बाबा थोडेसे सावकाश चला, कारण तुम्ही मला मार्गदर्शन करीत आहात. तुम्ही मला अनेक गोष्टी शिकवत आहात. आणि म्हणून बाबा थोडेसे सावकाश जगा. तुमची कृती, तुमचे विचार, तुमचं वागणं मला समजेल असे शिकवत मला जगा. कारण मला तुमच्यासारखं बनायचं आहे. तुमच्या विचारावर पाऊल ठेवून मला जगायचं आहे. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who shall want to follow me. एके दिवशी जेव्हा मी मोठा होईल, तेव्हा मला जे बनायचं होतं ते तुम्ही माझ्या ठिकाणी असाल. Someday when I am all grown up, you are what I want to be. एके दिवशी जेव्हा मी मोठा होईल, तेव्हा मला जे बनायचं होतं ते तुम्ही माझ्या ठिकाणी असाल. तुमच्यासारखा मी बनलेलो असेल, तुमच्यासारखा मी यशवंत, गुणवंत आणि कीर्तिवंत बनलेलो असेल. Then I will have a little child. मग मला सुद्धा एक छोटासा मुलगा असेल, एक छोटंसं बाळ असेल की who shall want to follow me. ज्याला सुद्धा माझ्यासारखंच व्हावंसं वाटेल, ज्याला सुद्धा यावंसं वाटेल. म्हणजेच काय बाबा, तुमचे विचार मलाच नाही तर पुढच्या पिढीला सुद्धा उपयोग येतील. अनेक पिढ्या तुमचे मार्गदर्शन घेतील, तुमचे विचार आत्मसात करतील. म्हणून बाबा थोडेसे सावकाश जगा, सावकाश चाला. तुमचे विचार, तुमचं जगणं, तुमचे संस्कार आम्हाला नीट कळून देत, समजून देत. बघा परत. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who shall want to follow me. एके दिवशी जेव्हा मी मोठा होईल, तेव्हा मला जे बनायचं होतं ते तुम्ही माझ्या ठिकाणी असाल. तुमच्यासारखा मी बनलेलो असेन, तुमच्यासारखा मी यशस्वी झालो असेन. मग मलाही एक छोटासा मुलगा असेल की ज्याला माझ्यासारखं बनायचं असेल, ज्याला माझ्या पाठीमागे याव्याचं असेल. म्हणून बाबा जगत असताना मला समजेल असे चला, असे विचार समजावत चला. कारण तुमचे विचार, तुमचे संस्कार, तुमचं वागणं हे अनेक पिढ्यांना मार्गदर्शक असे ठरणार आहेत. एक पुढच्या पिढीला, अनेक पिढ्यांना उपयोगी ठरणार आहेत. And I would want to live just right and know that I was true. आणि मला माझ्या मुलाला
अगदी योग्यपणे तुमच्यासारखं अगदी योग्यपणे मार्गदर्शन करावायचं आहे आणि मी बरोबर होतो हे मला जाणून घ्यायचं आहे. माझ्या मुलाला सुद्धा तुमच्याप्रमाणेच अगदी योग्य पद्धतीने मार्गदर्शन करावयाचं आहे आणि मी बरोबर होतो हे मला जाणून घ्यायचं आहे. सो वॉक अ लिटिल स्लोवर डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू. आणि म्हणून बाबा थोडेसे सावकाश जगा, सावकाश चला, कारण मी तुमच्या पाठीमागे येत आहे. तुमच्या विचारावर पाऊल ठेवून मी येत आहे. तुमच्या सारखं जगण्याचा मी प्रयत्न करीत आहे. म्हणून बाबा थोडेसे सावकाश जगा, सावकाश चाला. तुमचे संस्कार, तुमचे विचार, तुमचे बिहेवियर मला समजेल असे जगा, कारण मला बाबा तुमच्या सारखं व्हायचं आहे. मला तुमच्या सारखेच यशस्वी व्हायचं आहे. त्याचबरोबर माझ्या मुलाला तुमच्या सारखंच यशस्वी बनवायचं आहे. आणि म्हणून थोडेसे सावकाश जगा, चाला. आणि अशा प्रकारे वॉक अ लिटिल स्लोवर, थोडेसे सावकाश चाला. यामध्ये एक मुलगा आपल्या बाबांना काही गोष्टी सांगतो, कारण त्या मुलाला आपल्या वडिलांच्या सारखं व्हायचं असतं. म्हणून की त्यांचे विचार, त्यांचे संस्कार समजतील असे तुम्ही जगा, अशी विनंती तो आपल्या बाबांना करतो. या प्रकारे बाळू ही कविता संपलेली आहे. या कवितेतील इंग्लिश वर्कशॉप आणि काही क्वेश्चन्स पाहतो बाळू, त्यानंतर पुढील टॉपिक शिकवणार आहे. बाळू इंग्लिश वर्कशॉप पाहतोय. पान नंबर 3 दुसरा प्रश्न, put the words given in bracket in proper blanks. कंसात दिलेले शब्द. पान नंबर 3 हां बघ त्या ठिकाणी. युअर इंग्लिश मीन्स जस्ट वेट. ओके बाळांनो, कंसामधील शब्द योग्य रिकाम्या जागी भरायचा आहे. द डॉट डॉट इज टॉकिंग टू इट्स डॉट डॉट. द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. मुलगा त्यांच्या वडिलांशी बोलत आहे. द डॉट डॉट इज लीडिंग अँड द डॉट डॉट इज फॉलोविंग. द फादर इज लीडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोविंग. वडील मार्गदर्शन करीत आहेत आणि मुलगा ते ऐकत आहे. वडील मार्गदर्शन करीत आहे आणि मुलगा ते ऐकत आहे. समडे द डॉट डॉट विल बिकम डॉट डॉट. समडे द चाइल्ड विल बिकम अ फादर. एके दिवशी तो मुलगा त्यांच्या वडिलांच्या सारखा बनेल. एके दिवशी तो मुलगा त्यांच्या वडिलांच्या सारखा बनेल. The dot dot does not wish to fall while following its dot dot. The child does not wish to fall while following its father. मुलाला त्यांच्या वडिलांच्या पाठीमागे जात असताना पडायचं नाही आहे, म्हणजेच अपयशी व्हायचं नाही आहे. मुलाला त्यांच्या वडिलांच्या पाठीमागे जात असताना अपयशी व्हायचं नाही आहे किंवा पडायचे नाही आहे. अशा प्रकारे बाळांनो रिकाम्या जागा आपण योग्य ठिकाणी भरल्या. आता पान नंबर 4 3 नंबरची ॲक्टिव्हिटी. बाळांनो, द मिनिंग ऑफ वर्ड्स इन द फॉलोइंग पेज शो दॅट दे आर रिलेटेड. खालील जोडीच्या मधील शब्दांचा जो अर्थ आहे तो अर्थ काय दाखवतो, ते एकमेकांशी संबंधित आहे. खाली
दिलेल्या जोड्यामधील शब्दांचे अर्थ की असे दाखवतात की ते एकमेकांशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ डॅडी, फादर और चाइल्ड, वडील आणि मुलगा एकमेकांशी अत्यंत जवळचा संबंध आहे. फॉलो पाळणे, लीड मार्गदर्शन करणे किंवा पाळणे या दोन्ही गोष्टी अत्यंत एकमेकांशी संबंधित आहेत. फाइंड 5 more pairs of related words by असे संबंधित शब्द आपण शोधू शकतो. टीचर, स्टुडंट, शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर, पेशंट, रुग्ण, डॉक्टर, वैद्य, गिव, टेक, देणे घेणे. त्यानंतर ओनर, सर्वंट, मालक, नोकर, कम, गो, येणे जाणे, फार्मर, सॉइल, शेतकरी, माती किंवा फार्म असे अनेक संबंधित जोड्या आपण लिहू शकतो. त्यात 5वा प्रश्न, युजिंग युअर ओन आयडियाज फ्रेम 3 sentences दॅट शो कंटिन्युअस ॲक्शन. बाळांनो, तुम्ही काळामध्ये चालू काळ पाहिले, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. मग खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चालू काळ दाखवणारे 3 वाक्य तुम्ही लिहायचं आहे. यू आर लीडिंग मी, तुम्ही मला मार्गदर्शन करीत आहात. वी आर लिसनिंग द म्युझिक, आम्ही संगीत ऐकत आहोत. द बॉयज आर फॉलोविंग द रूल्स, मुले नियम पाळत आहेत. अशा प्रकारे अनेक कंटिन्युअस ॲक्शन असणारे वाक्य आपण लिहू शकतो. 6वा प्रश्न, युजिंग युअर ओन आयडियाज फ्रेम ॲटलिस्ट 3 sentences दॅट शो फ्युचर ॲक्शन ऑर स्टेट. तुमची स्वतःच्या कल्पना वापरून असे 3 वाक्य बनवायचं आहे की ज्यामधून तुम्हाला भविष्यामधील कृती समजेल. हू शाल वॉन्ट टू फॉलो मी, कुणाला की हू शाल वॉन्ट टू फॉलो मी, ज्याला माझ्या पाठीमागे यावसे वाटेल. वेन आय एम ऑल ग्रोन अप, मी जेव्हा मोठा होईन, मी जेव्हा प्रौढ होईल, भविष्यामधील कृती असे काही उदाहरणं आपण देऊ शकतोय. वेन आय वुड बी इन द 10th स्टँडर्ड, जेव्हा मी इयत्ता 10वी मध्ये असेल. माय फादर वुड गिव्ह मी अ गिफ्ट, माझे वडील मला एक गिफ्ट देतील. वेन आय एम इन द हॉस्पिटल, जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये असेल. हू विल वॉन्ट टू पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन, कुणाला स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा आहे. अशा प्रकारे बाळांनो फ्युचर ॲक्शन दाखवणारे अनेक गोष्टी, अनेक कृती आपण वाक्य आपण लिहू शकतो. आता बाळांनो 8वा प्रश्न, तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे. डू यू हॅव अ रोल मॉडेल, तुमचे कोण मार्गदर्शक आहेत का? व्हॉट क्वालिटीज डू यू ॲप्रिशिएट इन युअर रोल मॉडेल, तुमच्या मार्गदर्शकांच्या मधील कोणत्या गुणांचे तुम्ही कौतुक करता? यस, आय हॅव अ रोल मॉडेल. माय फादर इज माय रोल मॉडेल. माझे वडील हेच माझे मार्गदर्शक आहेत. ही इज द प्रायमरी टीचर इन प्रोफेशन, व्यवसायाने ते एक प्राथमिक शिक्षक आहे. आय वुड लाईक टू ॲप्रिशिएट ऑनेस्टी, हार्ड वर्क, द स्ट्रॉंग विल पॉवर, डिटर्मिनेशन and the sense of respect for others in my father. मला माझ्या वडिलांच्या मधील प्रामाणिकपणा,
कष्टाळू वृत्ती, जिद्द, सकारात्मक दृष्टिकोन, प्रचंड इच्छाशक्ती या गुणांचे कौतुक करायला नक्कीच आवडेल. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. आता बाळांनो, नवा प्रश्न एक पर्सनल रिस्पॉन्स आहे, तुम्ही स्वतः देण्याचा प्रयत्न करा. 10वा प्रश्न बाळांनो, within 2 minutes write as many phrases or sentences as you can using a little. लिटिल या ॲडजेक्टिव्हचा वापर करून जेवढे शक्य आहे तेवढे वाक्यप्रचार किंवा वाक्य बनवायचं आहे. काही वाक्यप्रचार आणि वाक्य या ठिकाणी दिलेले आहे. वेट अ लिटिल लॉंगर, थोडा वेळ थांब. जस्ट अ लिटिल, अगदी कमी. अ लिटिल लॅटर, थोड्या वेळाने. अ लिटिल हायर, अगदी थोडेसे उंच. अ लिटिल टू द लेफ्ट, जरासं डावीकडे. अशा प्रकारे आपण सुद्धा काही फ्रेजेस, काही वाक्य बनवू शकतो. अ लिटिल व्हाईल, थोड्या वेळानंतर. मोर लिटिल फॉरवर्ड, थोडंसं अधिकच पुढे. अ लिटिल टू द राईट, थोडंसं उजवीकडे. अ लिटिल मोर, थोडंसं अधिक. अ लिटिल हार्ड, थोडंसं कठीण. अ लिटिल ओल्ड लेडी, थोडेसे वयोवृद्ध स्त्री. अ लिटिल लेट, थोडंसं उशिरा. अ लिटिल अर्लियर, थोडेसे लवकर. अशा प्रकारे लिटिल या ॲडजेक्टिव्हचा वापर करून आपण अनेक प्रकारचे फ्रेजेस आणि अनेक प्रकारचे वाक्यप्रचार आपण बनवू शकतो. अनेक प्रकारचे वाक्य आपण बनवू शकतो. फ्रेजेस म्हणजेच वाक्यप्रचार. बाळांनो, पान नंबर 2 यामध्ये काही वाक्य पूर्ण करायचे आहेत. माझे विचार, माय थॉट्स. आय वुड लाईक टू टॉक टू माय मदर अबाउट स्विमिंग लेसन्स. मला माझ्या आईशी पोहण्याबद्दल बोलायला आवडेल. आय वुड लाईक टू टॉक टू माय फादर अबाउट माय स्टडी. मला माझ्या अभ्यासाविषयी माझ्या वडिलांशी बोलायला आवडेल. आय वुड टॉक टू माय टीचर अबाउट द एक्झामिनेशन. आय वुड लाईक टू टॉक टू माय टीचर अबाउट द एक्झामिनेशन. परीक्षेविषयी मला माझ्या शिक्षकांशी बोलायला आवडेल. आय वुड लाईक टू टॉक टू माय बेस्ट फ्रेंड अबाउट अ मूवी. मला माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत एका चित्रपटाबद्दल बोलायला आवडेल. अशा प्रकारे आपण स्वतःची शब्दे लिहून दिलेली वाक्य पूर्ण करू शकतो. राहिलेली वाक्य तुम्ही पूर्ण करा. आता सेकंड सेंटेन्स बघा. सेकंड टाइप ऑफ सेंटेन्स. आय वुड लाईक टू लर्न टू प्ले चेस फ्रॉम माय कझिन. एक वाक्य बनवून दिलेलं आहे. माझ्या चुलत भावाकडून मला बुद्धिबळ खेळण्यास आवडेल. बुद्धिबळ कसे खेळावे हे शिकण्यास आवडेल. आय वुड लाईक टू लर्न टू रीड फ्रॉम माय टीचर. माझ्या शिक्षकांच्याकडून वाचन शिकण्यास मला नक्कीच आवडेल. आय वुड लाईक टू लर्न टू हिअर स्टोरीज फ्रॉम माय ग्रँड मदर. माझ्या आजीकडून गोष्टी ऐकण्यास मला नक्कीच आवडेल. अशा प्रकारे राहिलेले वाक्य तुम्ही पूर्ण करा. आय हेजिटेट टू टॉक टू माय मदर अबाउट माय स्टडीज. माझ्या अभ्यासाविषयी मला माझ्या आईशी बोलायला नको वाटतं. मला नको वाटतं. हेजिटेट मी इच्छुक नसतो. आय हेजिटेट टू टॉक टू माय फादर अबाउट
व्हॉट आय वुड लाईक टू डू इन फ्युचर. भविष्यामध्ये मला काय करायला आवडेल याच्याविषयी माझ्या वडिलांशी बोलायला मला नको वाटतं. आय हेजिटेट टू टॉक टू माय सिस्टर अबाउट माय फेवरेट मूवीज. माझ्या आवडत्या चित्रपटाबद्दल माझ्या बहिणीसोबत बोलायला मला नको वाटते. अशा प्रकारे बाळांनो आपण राहिलेली वाक्य योग्य नाउन्स लिहून आपण पूर्ण करू शकतो. अशा प्रकारे 1.1 हा टॉपिक ही कविता इथे संपलेली आहे. अजून 2 टॉपिक आहे. पुढच्या लेक्चरला आपण पुढील 1.2 हा टॉपिक चालू करूया. आता वेळ संपत आलेला आहे. ही कविता डिटेलमध्ये झालेली आहे. पुढच्या लेक्चरला आपण 1.2 हा टॉपिक सुरू करू. ओके, थँक्यू व्हेरी मच.